गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्या स्फोटात 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे। जखमींवर सायन रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय मुंबईतनं। मुंबईतल्या स्फोटात 10 जण जखमी झालेले आहेत। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत ऑनलाईन वरून जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। जुई, नेमका कुठे घडलाय हा प्रकार? सौरभ, हा संपूर्ण प्रकार सकाळी 7:30 वाजता घडलेला आहे। चेंबूरमध्ये ही घटना घडलेली आहे। लेव्हल 1 ची आग मानली जाते। या घटनेमध्ये खरं तर तांत्रिक बिघाड, शॉर्ट सर्किट जो LPG सिलेंडर आहे तो फुटला होता आणि त्यामुळे जी सगळं वायरिंग होतं किंवा लाकडाचं सगळं फर्निचर होतं ते देखील जळून खाक झालेलं आहे। जे रुग्ण यामध्ये जखमी झालेले आहेत त्यांच्यावर इस्पितळामध्ये उपचार सुरू झालेले आहेत। त्यामुळे सकाळी 7:30 वाजता घडलेली ही घटना आणि जोपर्यंत याबद्दल कळलं तोपर्यंत 8:30 जवळपास 1 तास झाला या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यामध्ये। त्यामुळे आता रुग्णांची तब्येत हे खरं तर अजूनही समजले नाहीये। मात्र 8 ते 10चा आकडा आहे, तो आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। सौरभ, निश्चितच जुई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद। आणि पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा